तर रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी सकाळी मस्त गाडीजवळ आलो, गाडी वगैरे पुसून घेतली आणि आलो डायरेक्ट CNG पंपावर. मस्त CNG वगैरे भरून घेतला. त्यानंतर CNGचा प्रेशर चांगलं होतं म्हणून CNG एकदम व्यवस्थित बसला होता. पुढं आलो, पुढं येऊन ताईजवळून मस्त आपल्या गाडीला एक सुरक्षा कवच लावून घेतलं आणि ताईला रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आणि लॉग इन झालो. लॉग इन झाल्या काय नुसतं मुंबई, पुणे, नाशिक बिशिक सगळंच पडत होतं. म्हटलं आपल्याला पाहिजे बाहेरची राईड कारण आज सगळीकडे ट्रॅफिक लागणार होतं. मग एक नवी मुंबईची राईड उचलली. आलो डायरेक्ट मॅडमला पिकअप करायला. मस्त मॅडमला पिकअप वगैरे केलं आणि लागलो डायरेक्ट हायवेला येऊन आपल्याला फक्त घाटात 10 मिनिटाचं ट्रॉपिक भेटलं. तर मस्त 10 मिनिटाचं ट्रॉपिक वगैरे क्लिअर केलं आणि पोहोचलो डायरेक्ट मुंबईत येऊन मॅडमकडून बिल घेतलं आणि निघालो डायरेक्ट. म्हटलं पहिलं आता जेवण करू कारण भूक लागली. मग काय गाडी मस्त फिरवली आणि येऊन एका जागी पार्क केली आणि जेवण करायला लागलो. जेवण करता करता आपल्याला 2 राईड आल्या होत्या, एक राजगुरुनगर आणि दुसरी आली होती हांडेवाडी. म्हटलं घ्यायची नाही आहे, पहिले जेवण वगैरे केलं मस्त आणि परत लॉग इन झालो. लॉग इन झाल्या आपल्याला आली PCMC. मग काय उचलली आणि आलो डायरेक्ट पिकअपला येऊन मस्त मॅडमला पिकअप वगैरे करून घेतलं आणि मॅडम म्हणत होते एक 10 मिनिटाचा आपल्याला ब्रेक पाहिजे, तर 10 मिनिटं ब्रेक घेऊन पोहोचलो डायरेक्ट घाटात. घाट क्रॉस केल्यानंतर आपल्याला एवढं जबरदस्त वातावरण तयार झालं होतं ना की विचारूच नका. असं जर वातावरणाचा एक तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर एकदा मुंबई पुणे रिटर्न राईड करून पहा, तर तुम्हाला माहीत पडणार काय वातावरण असते म्हणून. आलो परत चिंचवडमध्ये येऊन मॅडमला ड्रॉप केलं आणि तिथून U-टर्न घेऊन आलो डायरेक्ट आदित्य बिर्लामध्ये, कारण इथून आपल्याला घेतली होती डायरेक्ट घरची राईड. मग काय इथं आलो मस्त कस्टमरला पिकअप वगैरे केलं आणि कस्टमर हे थोडेसे आजोबा होते, आजारी होते, त्याच्यानं थोडंसं हळूहळू आपण गाडी घेऊन गेलो आणि परत गोडम चौकात येऊन 10 ते 15 मिनटं आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो. म्हटलं आज घरी लवकर आलो तर लवकर घरी पोहोचणार. काय घरी लवकर पोहोचायला टाईमच भेटला नाही आपल्याला. हे आपली गाडी पाहून घ्या तुम्ही, 254 किलोमीटर चालली होती आज एका टाकीत, सिंगल टाकीत मुंबई पुणे रिटर्न झाली होती. पण मग तिथं कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर आपण निघालो होतो घराच्या साईडनं आलो तर घराच्या बाजूला नेमकं आपल्याला ट्रॉफिक भेटलं, ते बी अर्धा ते पाऊण तासाचं. ठीक आहे, असू द्या मित्रांनो, ट्रॉफिकचं काय, ड्रायव्हर आहे म्हटल्यावर ट्रॉफिक तर भेटणारच आहे. आजचा दिवस आमचा इथंच संपतो ट्रॅफिकमध्ये. तर आजच्या व्हिडिओसाठी आपलं एवढंच. भेटू उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.